नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. तर आज आलो बघा अजून यात्रेमध्ये आपल्या. तर यात्रेमध्ये येण्याचं कारण म्हणजे आज कुस्त्याचा दिवस आहे. थोड्याफार कुस्त्या पण दाखवतो बरं का, परंतु कसं आहे की आम्हाला दाखवायचं आहे आज यात्रा. आणि यात्रा दाखवायचं कारण म्हणजे कसं, आज आहे शेवटचा दिवस आणि यात्रा दाखवायचं म्हणलं आणि शेवटी थोडंफार दाखवतो कुस्त्याचं पण. आणि त्याच्यामुळं आलो आहे आज इकडं बघा. तर पहिले तर तुम्हाला दाखवतो थोडं. तर बघा इकडं ही जम्पिंग झपांग आणि ते मोठमोठे रातपळणी ही बघा, ते आपलं तमाशे मंडळाचं असते का ते तमाशा आलेला आहे. आणि दिवस पण वरी गेलेला आहे, तुम्हाला दिवस पण दाखवतो आहे. आणि बघा आत्ता आलो आहे आपण इकडं, शिरलो आहे आताच्यानं. बघा इकडं कुस्त्याचा फड आहे मस्तपैकी, असं मंडप देऊन. गर्दीमुळं आपला मोबाईल हलतो बरं का थोडा. तर गर्दीमुळं हल्ल्यामुळं थोडंसं जरा हे करून घ्या. तर आता इथून पुढं व्यवस्थित मोबाईल धरण्याचा प्रयत्न करतो आहे मी. तर बघा मोठा रातपाळणा आहे तिकडं आणि इकडं सगळं मंडप आहे देऊन. सगळं चार्टवाले म्हणजे ते मटकेवाले जे असतात का, तर त्या मटकेवाल्यांसाठी ही सगळी योजना केलेली आहे. तर चार्टासाठी म्हणजे त्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली सगळी. आणि ही व्यवस्था करण्याचं कारण म्हणजे त्यांनी पैसे घेतलेले असते तर हप्ता म्हणल्यावानी. तर असं असतंय. तर बघू शकता इकडे चिमणी पाखरूवाले, ते गुडगुडीवाले किंवा असे बरेच काय, ते आपण काही खेळत नाही तर त्याच्यामुळं आपल्याला काही त्याचा म्हणजे तेवढं माहिती नाही त्याचं. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर बघा इकडं आमची जत्रा आहे आमच्या गावच्या शेजारी 3 किलोमीटर अंतरावरचं आहे. बघा इकडं भरपूर असं सगळं ही रातपाळणा बघा, एवढं मोठा रातपाळणा आहे. तर मित्रांनो, गर्दी असल्यामुळं तुम्हाला आवाज पण येतो आहे बरं का आजूबाजूचा. तर थोडं मोठ्यानं बोलायचा प्रयत्न करतो आहे मी, परंतु मोबाईलला माईक नसल्यामुळं आपल्या. तर माईक असल्यावर आपला आवाज बरोबर कॅच करत आहे. तर बघा आता आलो इकडे यात्रेमध्ये. मी म्हटलं तुम्हाला दुकानं पण दाखवून घ्यावं होतं. तर दुकानं पण बघा हे मस्तपैकी असं घड्या गॉगल, हे पर्स, हे लेडीज सगळं कटलरीचं हे सामान सगळं व्यवस्थित असं दुकानं हे व्यवस्थित लावलेले. तर मोबाईल हलत होता त्याच्यामुळं आपण एका जागेवरून पण उभारून दाखवले तुम्हाला. बघा हे ते जे असते का ते शेल असतं, तर ते पण आलेले असते. तर एक साईड लावलेली असते म्हणजे कंबाईन असं असतं त्यांचं. कटलरवाली एकड असं म्हणजे कपड्यावाली एकड, हॉटेलवाली कुल्फीवाली एकड असते सगळी. तर बघा मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं बघा ही गर्दी किती झालेली आहे. तर महिला मंडळ, पुरुष मंडळ, लहान थोर सर्व मंडळी इकडं उपस्थित आहे बघा यात्रेमध्ये. आणि आपल्या गावची यात्रा पण होती, परंतु काय झालं की आपल्या गावची यात्रा असल्यामुळं आपल्याला तेवढं व्यवस्थित हे करता आलं नाही, म्हणजेच व्हिडिओ काढता आलं नाही बरं का. तर त्याच्यामुळं आपण व्हिडिओ व्यवस्थित काढला नाही गावात. आता इथं व्यवस्थित व्हिडिओ काढतो आहे बघा. हे गल्ल्या कसे दिसायला लागलेले आहेत तुम्हाला. तर व्यवस्थित असं सगळं बघा, हे दुकानं लावलेली आहेत मस्त असं खेळणे. आणि हे तर बघा काल नव्हतं बघा, काल पण व्हिडिओ काढलेला आहे आपण, परंतु हे आज आलेलं आहे बघा. हे लेकरांनी बोट पाण्यामध्ये, तर ह्यांनी चौकून असं चवळं लावून त्याला कट मारून लोखंडी मध्ये 1-2 टँकर असं उलटलेले आहेत मध्ये. आणि मध्ये उलटून त्याच्यामध्ये ते बोटीसारखं टाकलेलं आहे आणि त्याला असं चाक आहे आणि त्याला खप्पे आहेत आणि मधून त्याला हँडल फिरवाय. तर ते हँडल फिरवल्यामुळं काय होतं की ते गाडी व्यवस्थित असं पुढं ढकलतात मागं ढकलतात आणि असं मध्ये बुडत नाही. त्यांनी मग मोठं लेट घसरगुंडी इकडं साईडला त्याच्या. तर अशा पद्धतीने सर्व हे बघा रातपाळणा तर किती उंच आहे. दिवस पण इतका चमकायला लागला आहे बघा. तर दिवसानं सुद्धा अक्षरशः म्हणजे उन्हाचा कहर केला आहे यात्रेमध्ये. तर बघू शकता हे लेकराली गारगार वाटते, पाणी पण उडवतात. आणि बघा जे फिरतं का गोल ते रातपाळणा, त्याच्यावर गाड्या आहे हे सगळं म्हणजे वरून ह्याच्यावाले. तर बघा हे इकडं साबणावर पैसे लावलेले असतात बघा आणि ती गोलकडं असते. तर तिकडं जर गोल बसलं का त्या साबणावर, तर त्या साबणावर 500, 1000 किंवा 2000ची नोट जी असेल ती त्या खेळणाऱ्याला जी जिंकतो त्याला द्यावा लागते. तर असं तर खालून प्लाउड असतो त्याच्यामुळं सगळं तर बसत नाही, परंतु हे होतं. तर बघा इकडं आलो आता कुस्त्याकडं. तर कुस्त्याकडे येण्याचं कारण म्हणजे कसं झालं माहिती आहे का, की महाराष्ट्राचा खेळ म्हणजे कुस्ती. म्हणजेच कसं आहे की कुस्ती हे मर्दानी खेळ असतो आणि मर्दानी खेळामध्ये सगळे पुरुष मंडळ असते. तर पुरुष मंडळ असते. तर पुरुष मंडळामुळं काय होतं की माहिती का, की आपण बोलता इकडून एक लेडीज आली होते बरं का, त्याच्यामुळं आपलं थोडंसं बोलण्याचंही झालं. तर व्हिडिओ आपण व्हॉइस ओव्हर करतो त्याच्यामुळं हे मध्ये आवाज पण येतो तुम्हाला. तर बघा इकडं
कुस्ती एकदम असं मर्दानी खेळ लागलेला आहे. इकडं कुस्ती बघा आपला मित्र आहे ते, परंतु पडतंय का जिंकतंय काय सांगता येत नाही, कारण जास्त जिंकण्याची शक्यता आहे बरं का त्याची. तर आपल्या गावामध्ये पण ते जिंकलाच होता आणि एकदम मर्दानी खेळ म्हणजे मर्दाचा खेळ असतो कुस्ती. तर लुंगे-सुंग्याचं काम नाही ते कुस्ती खेळणं पण, कारण बरेच जणांना लाज पण वाटते कुस्तीच्या फडात उतरायची लंगोट बांधून. तर त्यामुळं काय होतं की काही जण उतरत नाहीत कुस्तीच्या फडामध्ये. तरी माणसाने मध्येच गर्दी केली बघा, आणि या गर्दीमुळं आपल्याला आपला पैलवान जे फोकस केलेलं होतं आपण कॅमेरा, तर बघा आपण आता दुसरीकडून करतोय फोकस त्याच्यावरती, तर पडतोय का राहतोय ते काही सांगता येत नाही. परंतु आपण व्यवस्थित घ्यायला लागलो आहे. परंतु कसं आहे आता उशीर होत आहे, आपला व्हिडिओ पण लांबणी खाली व्हायला लागला आहे. तर त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं दाखवून घ्यावं तुम्हाला कुस्तीचा पण खेळ कसा असतो ती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ती कमेंट करून आपल्याला नक्की कळवा. तर चला भेटू मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.